गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलची सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली होती. रिप्रोडक्शन इज डिफाइंड ॲज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. ओके, इट इज डन बाय द टू मेथड, asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction means there is no fusion of gamete, and the animals which are from the asexual reproduction are called the clones, which are the genetically identical to their parents. Okay, after that there are three methods of the asexual reproduction. First is the gemule formation, second budding, third regeneration. In the first gemule formation in the sponges, that type of asexual reproduction is seen. The gemule is hatched in the favorable condition. Okay, now the second in budding in the hydra, it is the formation, there is a formation of a small bud, and that bud is developed and that having the tentacles. After the maturity, that bud is detached and form the new daughter hydra. जे एका हायड्रापासून दुसरा छोटा हायड्रा तयार होत असतो त्याला बडिंग म्हटलं जातं. आणि रिजनरेशनमध्ये काय असणार आहे, प्लॅनेरियापासून जरी फ्रॅगमेंट त्याचे झाले, जरी तुकडे झाले, तर त्याच्यापासून अनेक प्लॅनेरिया तयार होऊ शकतात बाय द रिजनरेशन प्रोसेस. एवढं आपण बघितलेलं होतं. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स देर इज अ फ्युजन ऑफ गॅमिट अँड द ऑर्गॅनिझम फॉर्म बाय द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड द ऑफस्प्रिंग. ओके, आता याच्यामध्ये दोन गॅमिट एका जागी येतात, म्हणजे ह्याला दुसरं नाव आहे ॲम्फिमिक्सिस. ॲम्फी मीन्स बोथ, मिक्सिस म्हणजे मिक्सिंग. बोथ गॅमिट्स आर मिक्स्ड टुगेदर अँड फॉर्म द झायगोट, that are called the amphimixis. Okay, it having the two phases, juvenile phase and reproductive maturity phase. Juvenile phase म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे काही फिजिकल ग्रोथ असते ऑर्गॅनिझमची ती होत असते. फिजिकल ग्रोथ होताना त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार होत असतात, पण रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये दिसून येत नाही. जेव्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पूर्ण मॅच्युअर होतात तेव्हा त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज सुरुवात होते. त्याच्यामध्ये फिजिकल ग्रोथ तेव्हा कंप्लीट झालेली असते आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर झालेले असतात. तेव्हा त्याच्यामध्ये काही इव्हेंट्स दाखवले जातात, काही स्टेप्स दाखवले जातात. त्या कोणत्या स्टेप्स असणार रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेजमध्ये, म्हणजे कोणते इव्हेंट, तर पहिला आहे प्री फर्टिलायझेशन, म्हणजे ज्यामध्ये फर्टिलायझेशन जेव्हा होतं त्याच्यामध्ये गॅमेटोजायनेसिस आणि गॅमिट ट्रान्सफर ही प्रोसेस याच्यामध्ये दिसून येते. गॅमिट तयार होणे, स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस ह्या प्रोसेस याच्यामध्ये दिसून येतात. नंतर फर्टिलायझेशन होतं, फ्युजन ऑफ गॅमिट, आणि पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड एम्ब्रिओजेनेसिस. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे ॲनिमल्समध्ये दिसून येताना दोन टाईपचे ब्रीडिंग पॅटर्न दिसून येतात म्हणून सांगितलं होतं. पहिला आहे सीझनल ब्रीडिंग आणि दुसरा आहे कंटिन्युअस ब्रीडिंग. सीझनल ब्रीडर्स म्हणजे काय, जे सीझन वाईज ब्रीडिंग करतात, म्हणजे ज्यांना जी काही बेबी तयार होते सीझननुसार बेबी तयार होते. एक्झाम्पल गोट, शीप, डॉंकी याच्यामध्ये सीझननुसार असतं, तर मॅन असेल किंवा एप असेल यांच्यामध्ये कंटिन्युअस ब्रीडिंग दिसून येतं, त्याला कोणताही सीझन नसतो. मग ह्या टाईपमध्ये ब्रीडिंग पॅटर्न आहे दोन, सीझनल ब्रीडर आणि कंटिन्युअस ब्रीडर. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये आपण काही सिक्वेन्शियल इव्हेंट्स बघितलेले होते. कोणते 7 इव्हेंट्स मी सांगितलेले होते. पहिलं आहे गॅमॅटोजेनेसिस, दुसरा आहे इन्सेमिनेशन, तिसरा आहे इंटरनल फर्टिलायझेशन, चौथं झायगोट फॉर्मेशन, पाचवं एम्ब्रिओजेनेसिस, सहावं होतं जेस्टेशन आणि सातवं पार्च्युरेशन. हे बघितलेले होते. आता हे जे काही हे इव्हेंट्स सांगितले ते इव्हेंट्स आपल्याला टोटल बघायचे आहेत, स्टडी करायचे आहेत अंडर द ह्युमन रिप्रोडक्शन. आता ह्युमन रिप्रोडक्शन म्हटलं ह्याच्यामध्ये दोन, मेल आणि फिमेल, हे दोन काय झाले सेक्स आले. मेल आणि फिमेल याच्यामध्ये जे काही आयडेंटिफाय करण्यासाठी जे काही कॅरेक्टर असतात त्याला म्हटलं जातं सेकंडरी कॅरेक्टर. मेल आपण कसं ओळखतो, इट हॅविंग द बियर्ड, मुस्टाची, हॅविंग द हेअर ऑन द चेस्ट, मस्क्युलर बॉडी. ओके, इट हॅविंग द एनलार्ज्ड larynx, while the female having the breast, broader pelvis, high pitched voice, ह्या टाईपची कॅरेक्टर याच्यामध्ये दिसून येतात. ओके,
त्याच्यामधलं पहिल्यांदा जे आपल्याला बघायचं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नो डाऊन दॅट पॉईंट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? पहिला जो आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पहिला पार्ट टेस्टिस, विच इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, विच इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, महत्त्वाचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्याच्यामध्ये स्पर्म तयार केलं जातं त्याला म्हटलं जातं टेस्टिस. आता हे स्पर्म पोहोचवायचं काम जे डक्ट करतात, ज्या पाईप ज्या ट्यूब करतात त्याला किती आहेत हे रेटिटेस्टिस, व्हास एफरन्शिया, एपिडिडॅमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा, हे काय आहेत असेसरी डक्ट. याच्याशिवाय जे काही ग्लँड्स आहेत ते आहे सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड, और इट इज ऑल्सो कॉल्ड द बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ओके, दॅट आर द parts we have to explain in the male reproductive system. Note down that point. Okay, now we have to see the male reproductive system. आता ह्याच्यामध्ये जर आपण पहिल्यांदा बघायला लागलो तर पहिला जो पार्ट आहे प्रायमरी मेल ऑर्गन कोणता आहे तर टेस्टिस. ओके, विच हॅव इन द डायग्राम सीन दिस इज द टेस्टिस. ओके, टेस्टिसमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे these are present out of the body, बॉडीच्या बाहेरच्या भागाला असणार. अ पेअर ऑफ टेस्टिस which is the mesodermal in origin and found in a lower abdominal cavity. म्हणजे काय असणार आहेत? मेझोडर्मल ओरिजिन आहे, लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे बॉडीच्या खालच्या साईडला असणारं हे स्ट्रक्चर आहे विच आर प्रेझेंट आउट ऑफ द बॉडी. आता हे जे आहे टेस्टिस आहे तो टेस्टिस एका मस्क्युलर टिश्यूमध्ये पॅक झालेला असतो, त्या टिश्यूला म्हटलं जातं स्क्रोटम. ओके, अँड दॅट स्क्रोटम अँड टेस्टिस आर जॉईंड बाय अ मस्क्युलर फायबर, इट इज कॉल्ड द ज्युबर्नॅक्युलम. ओके, हे स्ट्रक्चर टेस्टिस असणार आहे. आता हे जे टेस्टिस आहे त्या टेस्टिसचं काम काय आहे? फॉर्मेशन ऑफ स्पर्म. आता हेच टेस्टिसचं TS आपण बघतोय. दिस इज द TS ऑफ द टेस्टिस. सी इन द here the testis having a number of the globular structure that are called the seminiferous tubule. जे राऊंड कलर हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं सेमिनिफेरस ट्यूब्यूल. पहिलंच लेबलिंग आहे बघा, सेमिनिफेरस ट्यूब्यूल विच इज द लोब्युलर स्ट्रक्चर. ओके, द टेस्टिस इज एक्सटर्नली कवर्ड बाय कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेयर कॉल्ड ट्युनिका अल्ब्युजिनिया. बाहेरचं जे कवरिंग आहे टेस्टिसचं त्याला म्हटलं जातं ट्युनिका अल्बुजेनिया. आउटर परायटोनल कव्हरिंग कॉल ट्युनिका व्हजायनॅलिस आणि इनर जे असतं ते ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तर आपल्याला दिसतंच. बाहेरचं जे स्ट्रक्चर कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं ट्युनिका अल्बुजेनिया. ह्याच्यामध्ये टोटल टेस्टिसचं कव्हरिंग सांगितलेले आहेत. ट्युनिका अल्बुजिनिया, त्याच्या आतलं स्ट्रक्चर जे असणार आहे पेरिटोनियल कव्हरिंग ट्युनिका व्हजायनॅलिस आणि इनर ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ओके, आता टेस्टिस कंटेन्स टेस्टिक्युलर लोब्युल्स. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेस्टिक्युलर लोब्युल्स ह्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये एका लोब्युलमध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्यूल असतात. एका लोब्युलमध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. हे जे ट्युब्यूल्स आहेत सी इन द डायग्राम, त्या ट्युब्यूल्स are internally lined by the cuboidal germinal epithelium. See here in the diagram having the structure germinal epithelium. Okay, germinal epithelium म्हणजे काय? जे काही बेसमेंट मेम्ब्रेन आहे, जे लाईन आहे या लाईनला लगेच चिकटलेली पहिली सेल त्याला म्हटलं जातं जर्मिनल इपिथेलियम. आता हे जे जर्मिनल इपिथेलियम आहे कंटिन्युअस त्याचं स्ट्रक्चर नाही, त्याच्यामध्ये पिंक कलरचे काय आहेत सर्टोली सेल, उंचवटे दाखवण्याचे जे सेल आहेत ते या डायग्राममध्ये 5 आहेत बघा, 5 दाखवलेले आहेत. दॅट आर द सर्टोली सेल. राऊंड आहे, राऊंडच्या आत पहिला जो लेअर आहे त्याला म्हटलं जातं जर्मिनल एपिथेलियम सेल किंवा त्याला म्हटलं जातं स्पर्मॅटोगोनिया. ओके, आणि त्याच्यामध्ये मध्ये काही अशा पिरॅमिडल शेपचं जे स्ट्रक्चर असणारं सेल आहे त्याला म्हटलं जातं सर्टोली सेल और सस्टेनर सेल. ओके, किंवा सस्टेनॅक्युलर सेल. राईट डाऊन द नेम सर्टोली सेल और सस्टेनॅक्युलर सेल.
त्याच्यानंतर आता राहिलेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल म्हणजे काय असणार आहे, त्या असणाऱ्या स्पर्मॅटोजेनेसिस त्याच्यामध्ये सुरुवात आहे, म्हणजे त्या जर्मिनल इपिथेलियमपासून तयार होणाऱ्या सेल्स आहेत. इनरमोस्ट ज्या असतात त्याला म्हटलं जातं स्पर्मॅटोगोनियल सेल. त्याच्या आतलं जे असणार आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, नंतर स्पर्मॅटिड्स आणि शेवट असतात स्पर्म. असे हे जे काही 5 लेयर आहेत, बरोबर. 5 लेयरमध्ये हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आणि हे ज्या सर्टोली सेल आहे त्या सर्टोली सेल काय करत असतात, तर जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म तिथं अटॅच झालेले असतात. सी इन द डायग्रॅम. या सर्टोली सेल कुठं आहेत, या सर्टोली सेल इथं सर्टोली सेलच्या जवळ ह्या स्पर्म अरेंज झालेले आहेत. का अरेंज झालेले असतात, तर ह्या सर्टोली सेल त्या स्पर्मला काय करत असतात, नरिश करत असतात. आणि त्यामुळं स्पर्मला नरिश केल्यानंतर स्पर्मची मुवमेंट वाढवणे, स्पर्मची फ्लॅजेला तयार झाल्यानंतर त्याची जी काही मोटिलिटी आहे ते वाढवणे, हे काम कोण करतात, तर सर्टोली सेल्स करत असतात. परत एकदा सांगते, टोटल जे स्ट्रक्चर आहे राऊंड स्ट्रक्चर आहे. ते राऊंड स्ट्रक्चर म्हणजे काय, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आत जो लेयर असतो त्या लेयरला म्हटलं जातं जर्मिनल इपिथेलियल सेल. त्याच्या आतला जो लेयर आहे ते लेयर कशाचे आहेत, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार व्हायचे ज्या स्टेजेस आहेत, मग त्याच्यामध्ये इनरमोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल असणार आहेत, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट सेल असणार आहे, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट सेल असणार आहेत, स्पर्मॅटिड आणि स्पर्म या स्टेजेस आहेत. आता ह्या राऊंड जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या काही सेल आहेत त्याला म्हटलं जातं लेडिक सेल किंवा इंटरस्टेशियल सेल. ज्या सेल मेल हार्मोन म्हणजे अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन तयार करतात. ओके. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असणारे ह्या सेल म्हणजे काय म्हटलं जातं, लेडिक सेल. लेडिक सेल असणार आहे, कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे, मध्ये ब्लड व्हेसल्स असणार आहेत. या टाईपमध्ये असे वेगवेगळे काय आहे त्याच्यामध्ये पार्ट आहेत. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द टेस्टिस इंटरनली. ओके. नाउ द सेकंड इज द असेसरी डक्ट. आता असेसरी डक्टमध्ये कोणकोणते आहेत म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, तर पहिलं आहे रेटी टेस्टिस, म्हणजे आपण जे काही टेस्टिस असणार आहे त्या टेस्टिसपासून जे स्पर्म तयार होतात ते स्पर्म व्हास इफरन्शियापर्यंत आणण्यासाठी असणारी एक छोटी ट्यूब असते, त्याला म्हटलं जातं रेटी टेस्टिस. ओके. नंतर व्हास इफरन्शिया विच आर प्रेझेंट नियर टू द टेस्टिस, टेस्टिसला जोडून असणारी व्हास इफरन्शिया. ओके. आता असेसरी डक्टमध्ये पहिलं जे सांगितलं तुम्हाला रेटी टेस्टिस, ऑल द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स ऑफ टेस्टिस फॉर्म अ नेटवर्क कॉल्ड रेटी टेस्टिस. व्हासा इफरन्शिया जे आहेत 12 to 25 ट्यूब्यूल ऑफ द रेटी टेस्टिस आर युनाइट टू फॉर्म व्हासा इफरन्शिया. 12 ते 20 रेटी टेस्टिसचे जे काही ट्यूब्यूल्स असतात त्या ट्यूब्यूलपासून व्हास इफरन्शिया तयार होतं. आणि हे जे आहे ते कशाला जोडलेलं असतं, इपिडिडॅमिस. सी इन द डायग्राम इट हॅविंग द इपिडिडॅमिस. ओके. टेस्टिसपासून रेटी टेस्टिसपर्यंत जातं, रेटी टेस्टिसपासून व्हासा इफरन्शियापासून इपिडिडॅमिसपर्यंत स्पर्म जात असतात. आता इपिडिडॅमिस हे जे स्ट्रक्चर आहे इट इज हायली कॉइल्ड ट्यूब विच इज डिफरन्शिएटेड इन टू द अप्पर, मिडल अँड लोअर. आता हे जे काही सी शेपचं जे स्ट्रक्चर दिसतं हे इपिडिडॅमिसचं टेस्टिसच्या वर, ते जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला अप्पर जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं कॅप्यूट इपिडिडॅमिस, मधला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं कार्पस इपिडिडॅमिस, आणि खालचा जो भाग आहे कॉडा इपिडिडॅमिस. खालच्या भागामधून मग हे काय तयार झालेलं आहे, व्हास डेफरन्स तयार झालेली आहे. व्हास डेफरन्स, सी इन द डायग्राम. आता ह्याच्यामध्ये इपिडिडॅमिसपासून बाहेर निघालेली जी ट्यूब आहे, दिस इज द ट्यूब. ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबला म्हटलं जातं व्हास डेफरन्स. ओके. किंवा त्याला नाव आहे डक्टस डेफरन्स. इपिडिडॅमिस इज लीड्स टू द पोस्टेरली इन व्हास डेफरन्स. इट ओपन इन टू द इजॅक्युलेटरी डक्ट. कशामध्ये ओपन होतं, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट इट इज द स्ट्रक्चर हिअर. ही जी स्ट्रक्चर आहे पिंक कलर्स इथं, हे आहे इजॅक्युलेटरी डक्ट. ओके.
इजॅक्युलेटेड डक्ट हे कुठं ओपन होत असते, तो सेमिनल व्हेसिकल आणि इजॅक्युलेटेड डक्ट एका जागी ओपन होत असतात. आता आणि हे सेमिनल व्हेसिकल आणि इजॅक्युलेटेड डक्ट इज ओपन इन टू द युरेथ्रा. इट इज ओपन इन टू द युरेथ्रा. युरेथ्रा प्रोव्हाइड अ कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड सीमेन. युरेथ्रा हे मेलमध्ये कॉमन पॅसेज प्रोव्हाइड करत असतं. कशासाठी? युरिन आणि सीमेन पास करण्यासाठी. इन द युरिनोजेनायटल डक्टसुद्धा त्याला म्हटलं जातं. मेल युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड इन टू द पेनिस. मेल युरेथ्रा जो लॉंग असणार आहे पेनिसच्या फॉर्ममध्ये ते तयार होतं. बॉडीच्या बाहेर असणारे स्ट्रक्चर आहे. इट ओपन आउटसाइड बाय ओपनिंग कॉल्ड युरेथ्रल मीटर्स और युरेथ्रल ऑरिफिस. ग्लास पेनिस जे आहे त्याचं जे ओपनिंग आहे त्याला म्हटलं युरेथ्रल मीटर्स किंवा युरेथ्रल ऑरिफिस असं म्हटलं जातं. त्या पेनिसच्या भोवती जे काही टिश्यू आहे त्या टिश्यूला म्हटलं जातं इरेक्टाईल टिश्यू असतो तो. ओके. या टाईपमध्ये हे डक्ट झाले. कोणकोणत्या डक्ट झाल्या? टेस्टिसपासून जे काही स्पर्म तयार होतात ते कोण कलेक्ट करतं? रेटिटेस्टिस. रेटिटेस्टिसपासून तयार झालेले स्पर्म कोण कलेक्ट करतं? व्हासा इफ्रन्शिया. व्हासा इफ्रन्शियामधून इपिडिडॅमिस. इपिडिडॅमिसमधून व्हास डेफरन्स. व्हास डेफरन्समधून इजॅक्युलेटेड डक्ट. इजॅक्युलेटेड डक्टमधून युरेथ्रा. ओके. युरेथ्रामधून ते बाहेर टाकले जातात ॲट द टाईम ऑफ द इन्सेमिनेशन. दिस इज अबाउट द असेसरी डक्ट ॲज इन द डायग्राम. असेसरी डक्टमध्ये बघितलं. आता नंतर तिसरा पार्ट जो आहे तो ग्लँड. तर ग्लँडमधली पहिली ग्लँड आहे सेमिनल व्हेसिकल. सेमिनल व्हेसिकल कुठं असणार? डायग्राममध्ये आहे बघा. सेमिनल व्हेसिकल इट इज अ पेअर ऑफ ग्लँड लाईंग ऑन द पोस्टेरियर साईड ऑफ युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या साईडला असणारी ही ग्लँड आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे ब्लॅडर म्हणजे काय? युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या साईडला असणारी जी ग्लँड आहे त्याला म्हटलं जातं सेमिनल व्हेसिकल. इट सिक्रीट द अल्कलाइन fluid called the seminal fluid which contain the fructose, fibrinogen, prostaglandin. Note down, the seminal fluid contains fructose, fibrinogen, prostaglandins. आणि तिघांचं काम काही ना काही आहे म्हणून या तिघांच्यापासून हे सेमिनल फ्लुइड म्हणजे त्याला सीमेन असं म्हटलं ते तयार होतं. त्यातलं पहिलं जे आहे इट कंट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सीमेन. त्यातला जो पहिला आहे फ्रुक्टोज. तर फ्रुक्टोजचं काम काय आहे? इट प्रोव्हाइड द एनर्जी फॉर स्पर्म. स्पर्म जो असेल त्या स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं? फ्रुक्टोज करतं. आणि हे जे फ्रुक्टोज त्याच्यासाठी स्पर्मची मूवमेंट करून आणण्यासाठी मदत करत असणार आहे. फ्रुक्टोज हा केमिकल असा आहे की तो फक्त आणि फक्त मेलमध्ये तयार होतो, फिमेलमध्ये तयार होत नाही. ओके. मेलमध्ये कुठं? फक्त सेमिनल व्हेसिकलमध्ये. दुसरा आहे फायब्रिनोजिन. इट कोॲग्युलेट द सीमेन इन टू अ बोलस फॉर क्विक प्रोप्युलेशन इन द व्हजायना. व्हजायनामध्ये गेल्यानंतर जे काही सीमेन आहे तो कोॲग्युलेट होतो, तो घट्ट होतो. ओके. आणि त्यासाठी हे काय आहे? फायब्रिनोजिन त्याला हेल्प करतं. तिसरा आहे प्रोस्टाग्लॅन्डिन्स. इट स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन व्हजायना अँड युटेरस एडिंग फास्टर मूवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग इन द फिमेल बॉडी. प्रोस्टाग्लॅन्डिनमुळं काय होत असतं? जे काही युटेरस आहे युटेरस काय करत असतं? कॉन्ट्रॅक्शन करतं. आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय? पेरिस्टाल्सिस घडवून आणतं. आणि त्यामुळं हे जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म्स काय होतात? त्या युटेरसच्या आत जाऊ लागतात. ओके. आत जायला म्हणजे आत मूव्हमेंट होण्यासाठी हे प्रोस्टाग्लॅन्डिन्स हेल्प करत असतात. दुसरी ग्लँड आहे प्रोस्टेट ग्लँड. द प्रोस्टेट ग्लँड इट इज द इन ब्राउन इन कलर. इट इज द ट्रायंग्युलर शेप प्रोस्टेट ग्लँड. ओके. इट इज अ लार्ज सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 lobes and is located underneath the urinary bladder. युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या साईडला सेमिनल व्हेसिकल आहे. सेमिनल व्हेसिकलच्या खाली प्रोस्टेट ग्लँड आहे. ओके. इट सिक्रेट स्लाइटली मिल्क सिक्रेशन ॲसिडिक प्रोस्टेट फ्लुइड इनटू द युरेथ्रा.
याचं काम काय आहे, प्रोस्टॅटिक फ्लुइड फॉर्म करणे, विच इज द स्लाइटली मिल्की सिक्रेशन. इट कंटेन द सायट्रिक ॲसिड फॉस्फेटेज अँड व्हेरियस एन्झाईम. ॲसिड फॉस्फेटेज सायट्रिक ॲसिड तयार करायचं काम कोण करतं, प्रोस्टेट ग्लँड. ओके. आता याच्यामध्ये अजून ॲसिड फॉस्फेटेजचं काम काय आहे, इट प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ द व्हजायना. ॲसिड फॉस्फेटेज काय करतं, व्हजायनामधली जी काय ॲसिडिटी असते ती नाहीसं करायचं काम ॲसिड फॉस्फेटेज करत असतं. नंतर आहे तिसरी आहे कॉपर्स ग्लँड किंवा त्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हटलं जातं. ओके. त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, दिस इज द पी शेप्ड. पीच्या साईजची वाटाने एवढी ह्याची काय असते, स्ट्रक्चर असतं. 2 ग्लँड असतात की जे ग्लँड युरेथ्राच्या दोन्ही साईडला असतात. आणि त्या ग्लँडचं काम काय आहे, दॅट ग्लँड सिक्रेट अँड अल्कलाइन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लुइड विच ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट ड्युरिंग कॉप्युलेशन. याचं काम काय आहे, तर अल्कलाइन व्हिस्कस फ्लुइड तयार करते जे कॉप्युलेशनच्या वेळी त्याला मदत करत असतं. असे 3 ग्लँड झाले. कोणती, सेमिनल व्हेसिकल, दुसरी प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरी कोणती आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा त्याला एक कॉपर्स ग्लँड म्हटलं जातं. दिस इज द टोटल स्ट्रक्चर ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सी इन द नोट. या टाईपमध्ये हे मेल रिप्रोडक्टिव्ह मेन पार्ट झाला टेस्टिस, दुसरा बघितला असेसरी डक्ट, तिसरा बघितलं ग्लँड. ओके. आता ह्याच्यामध्ये हे जे सिक्रेशन जे तयार केलं जातं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, टेस्टिस स्पर्म तयार करतात, सेमिनल व्हेसिकल काही सेमिनल फ्लुइड तयार करते, प्रोस्टेट ग्लँड काही प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करते, कॉपर्स ग्लँड जे असेल ते काय करत असते, तर एक अल्कलाइन व्हिस्कस फ्लुइड तयार करते. हे सगळं जे स्ट्रक्चर आहे त्या सगळ्या स्ट्रक्चरला मिळून काय म्हटलं जातं, सीमेन. इट इज कॉल्ड द सीमेन. इट इज द व्हिस्कस अल्कलाइन अँड मिल्की फ्लुइड हॅव्हिंग द pH 7.2 to 7.7 which is ejaculated by a male reproductive system. Okay. About 2.5 to 4 ml of semen ejaculated in each ejaculation contain